बघा, एक नवीन चॅप्टर सुरू करू आपण आज. मिक्सचर किंवा मिश्रण म्हणतो आपण त्याला. मिश्रण म्हणजे काय? मिश्रण ऐकलंय का नाव? आवाज येतोय ना प्रत्येकाला? आवाज येतोय का? मिश्रण म्हणजे काय? दोन गोष्टी एकत्र केल्या, दोन किंवा जास्त गोष्टी एकत्र केल्या त्याला मिश्रण म्हणतात. आता यावर आधारित प्रश्न कसे येतात? तर बघा, याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या मूल्यांच्या वस्तू एकत्र केल्या जातात आणि त्याच्यावरनं तिसरी वस्तू एक मिळते, तिला मिक्सचर म्हणतात. तिचा भाव काहीतरी असतो आणि मग ती वस्तू विकली जाते. तर ती कितीला पडलेली आहे ते आधी काढली जाते, नंतर ती विकली जाते, त्याच्यावर नफा तोटा वगैरे काय झालाय बघितलं जातं. त्या प्रकारचे गणित आहे. पण दोन वस्तू एकत्र करत असताना ते का केले जातात? तर याच्याने निगेटिव्ह एक्झाम्पल थोडे जास्त आहेत. निगेटिव्ह म्हणजे कसे? की आता समजा दोन प्रकारची साखर आहे, एक 30 रुपये किलो, एक 40 रुपये किलो. ती मिक्सचर केली गेली. का केली गेली असेल सांगा बरं? कारण आपल्याला जी व्हॅल्यू मिळते म्हणजे मिक्सचर केल्यानंतर ती महागपेक्षा कमी आणि स्वस्तपेक्षा जास्त अशी मिळते. म्हणजे 30 रुपये किलोची एक साखर घेतली, 1 किलो, आणि 40 रुपये किलोची 1 किलो साखर घेतली. दोघी मिक्सचर केल्या. दोघी मिक्सचर केल्यानंतर 70 रुपयामध्ये 2 किलो मिळाला आपल्याला. म्हणजे 1 किलो साखर कितीला होती? मिक्सचर केल्यानंतर कितीला पडली? 35 रुपयाला पडली. म्हणजे मिक्सचरची किंमत ही आली आणि ही स्वस्त होती आणि हे. तर महाग वस्तूमध्ये स्वस्त वस्तू मिळवली जाते ना. का मिळवली जाते? कारण ती तेवढ्या कमी रुपयात पडते महागपेक्षा. म्हणजे हिच्याने प्रॉफिट मिळतो, म्हणून हे मिक्सचर काय केलं जातं? प्रॉफिट मिळवण्यासाठी. समजलं? तर याच्यावर आधारित प्रश्न कसे असतात ते प्रश्नांवरूनच शिकू आपण. एक एक त्याच्यामधल्या टेक्निक काय असतात ते बघू. थोडा थोडा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. चला, दोन वेगवेगळ्या किमतीच्या वस्तू कोणत्या प्रमाणात मिसळाव्यात हे काढण्यासाठी गणितात कोणती पद्धत वापरली जाते? कोणती पद्धत म्हटली आता? कुठली? मिश्रण. चला, चला हे पुढचं बघा. मिश्रण पद्धतीनुसार मिश्रणाची सरासरी किंमत नेहमी कोणत्या दोन किमतींच्या दरम्यान असते? स्वस्त आणि महाग वस्तूच्या दरम्यान असते. आताच पहिला आपण एक 30 रुपयाची होती, एक 40 होती, स्वस्त आणि महाग. त्याच्यामध्ये असते, ती दरम्यान असते. मध्ये म्हणजे एक्झॅक्ट मध्ये असते असं नाहीये, पण स्वस्तपेक्षा ती थोडी जास्त असते आणि महागपेक्षा कमीच असते. समजलं का? स्वस्तपेक्षा जास्त आणि महागपेक्षा कमी म्हणजे त्यांच्या दरम्यान येते. यांची मध्ये का आली? कारण ते समप्रमाणात घेतलं म्हणून मध्यभागी आली. समजला? 30 आणि 40च्या मध्ये 35 आहे ना, ते का आली? कारण सम घेतला आपण, 1 किलो घेतले ते 1 किलो घेतलं. वेगवेगळे घेतलं असते 5 किलो ते 1 किलो, तर 30च्या वर आणि 40च्या आत असंच उत्तर येईल त्याचं. तर बघा आता पुढचं बघा. रुपये 30 प्रति किलो आणि 40 प्रति किलोचे तांदूळ एक एक प्रमाणात मिसळल्यास मिश्रणाची सरासरी. आता हेच पाहिलं होतं आपण. एक एक प्रमाण म्हणजे काय? एकास एक म्हणजे सारख्या प्रमाणात. म्हणजे 1-1 किलो, समजा 2-2 किलो म्हणा, 5-5 किलो म्हणा, किती किलो घेतले तुम्ही याला सारखं प्रमाण म्हणतात. एकास एक म्हणजे काय? हा एक्स असेल तर हा एक्स म्हणजे काय? सारखं आहे ना ते. म्हणजे हा जितका घेणार तितका तो घ्या. मग तुम्ही समजा हे 5 किलो आणि ते 5 किलो घेतले तर काय होईल बघा. हा 5 किलो घेतला तर 5 त्रिक 15 म्हणजे 150 रुपयाचा होईल. हा 5 चौक 20 म्हणजे 200 रुपयाचा होईल. टोटल 10 किलो आले नाही. 10 किलो किती रुपयात झाले? 200 आणि 150, 350 रुपयात 10 किलो म्हणजे 35 रुपयेच पडेल. समजला? 2 किलो घेतले तरी तेच पडतील, 1 किलो 1 किलो कितीही घ्या तुम्ही. हे प्रमाण आहे, एकास एक म्हणजे सारखं प्रमाण, एवढं लक्षात ठेवा. एकास एक म्हणजे सारखं. आता हे बघा, शुद्ध दुधात पाणी मिसळल्यास त्या पाण्याची किंमत सामान्यतः किती मानली जाते? पाणी किती रुपयाला पडते? 10. शून्य दुधाचे निम्मे दुधा इतकी किती?
शुद्ध दुधात पाणी मिसळल्यास त्या पाण्याची किंमत सामान्यतः किती मानली जाते? किती मानली जाते सामान्यतः? बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा, शुद्ध दुधात पाणी मिसळलं तर नंतर जे मिळतं मिक्सचर, त्या मिक्सचरमध्ये पाण्याची किंमत त्या दुधा इतकी राहते. कारण तिच्यामध्ये थोडी पाणी वेगळं आणि दूध वेगळं असं थोडी म्हणतो तो. लक्षात आलं का? पण जेव्हा आपण मिसळत असतो तेव्हा तर त्याची किंमत 0 असते. लक्षात आलं का? म्हणजे 5 लिटर दूध आहे, त्याच्यात 2 लिटर पाणी मिसळायचं आहे. तर पहिले मिसळताना दुधाची काहीतरी किंमत आहे, पाण्याची किंमत किती आहे? तर तेव्हा 0 आहे. एकदा ते मिक्सचर झालं मग 7 लिटर दूध झालं ना, मग पाणी म्हणतो का आपण त्याच्यात? दूधच म्हणतो. म्हणजे ते जे मिक्सचर असतं, मिक्सचरमध्ये पाण्याची किंमत किती असं जर विचारलं तर दुधा इतकीच मिक्सचरमध्ये. आणि आधी जर विचारला तर इथे शब्द वगैरे नाही आधी वगैरे, तर मग समजायचं की या आधीच आहे. लक्षात आलं का? तर त्याची किंमत 0 मानली जाते मिक्सचर करत असताना. याच्यावरचे गणित येतील तेव्हा कळेल तुम्हाला काय म्हटलं मी. ते व्यवस्थित बघा. ते ज्याला लिहायचं असेल त्याने लिहून घ्यायचं. हा चला. किती असेल अचा हिस्सा? बघा आता आपण एक पाहिलं होतं बघा, एकास एक प्रमाण पाहिलं होतं. एकास एक प्रमाण पाहिलं होतं आपण. समजा ए वस्तू आहे आणि बी वस्तू आहे, याचं एक आहे याचं एक आहे, किंवा दुसरं मानलं समजा एक वस्तू आहे बी वस्तू आहे, याचे 2 प्रमाण आहे, याचे 3 आहे, 3 भाग आहे. हे शिकले आपण आता रेशो. आता याच्यात एचा हिस्सा किती आहे? तर टोटल हिस्से किती आहे? 1 आणि 1 म्हणजे 2 हिस्से, टोटल हिस्से 2 आहे. त्या 2 पैकी याचा हिस्सा किती आहे? 1 आहे, म्हणजे 1/2 म्हणू आपण त्याला. आता इथे ए आणि बी, एचा हिस्सा किती आहे? 2. किती पैकी? 2 आणि 3 म्हणजे 5 पैकी. म्हणजे आपण काय करतो, टोटल हिस्से किती आहे त्या हिस्स्यांची बेरीज छेदामध्ये लिहितो, आणि तो हिस्सा किती आहे तो भाग तर दिलेलाच आहे. समजलं? तसं इथे एक्सास वाय याच्यामध्ये अचा हिस्सा किती? आता बघा इथे अ आणि ब, म्हणजे हा अ असेल, हा ब असेल, हा अ आणि हा ब. अचा हिस्सा किती? एक्स. तर अचा हिस्सा किती आहे? तर एक्स. किती पैकी आहे? तर टोटल हिस्से किती आहे? तर एक्स आणि वाय म्हणजे एक्स अधिक वाय, म्हणजे टोटल भाग किती आहेत? एक्स अधिक वाय. त्याच्यापैकी अचा हिस्सा एक्स छेद एक्स अधिक वाय. तर कुठे दिसतोय तो? सी मध्ये. लिहून घ्या, हे नोट डाऊन करा काय सांगितलं ते. हे माहिती असेल तर नाही लिहिलं तरी चालेल. बघा पुढचं घेऊ. लिहायचं बाकी असलं सांगायचं. सांगा. मिश्रणाच्या नियमानुसार महाग वस्तूची किंमत, सरासरी किंमत आणि सरासरी किंमत स्वस्त वस्तूची किंमत यांचे गुणोत्तर काय दर्शवते? काय दर्शवते? काय ते पहिले पाहून घ्या. बघा ही महाग वस्तू असते आणि स्वस्त वस्तू असते. आता महाग वस्तू समजा एक्स आहे, हे वाय समजा असं घेऊ आपण, हे 30 रुपये आहे, 40 रुपये, आणि याच्यामध्ये त्याची सरासरी किंमत समजा 35 रुपये आहे. समजलं? आता हे जे आहे ना, हे मायनस आहे बरं का. काय आहे ते? मायनस. महाग वस्तूची किंमत वजा सरासरी किंमत, आणि सरासरी किंमत वजा स्वस्त वस्तूची किंमत. आता याच्यात असं काय केलंय, महाग वस्तूची किंमत वजा सरासरी, आणि इथे मग स्वस्त वजा सरासरी का नाही केली सांगा बरं? सरासरी वजा लहान वस्तू का केली, ते स्वस्त वस्तू काय केली? इकडे महाग वस्तू वजा सरासरी आहे, तर तिच्यातही सरासरीच वजा का नाही केली? निगेटिव्ह येईल. काय येईल? कारण आता सांगितलं की सरासरी काय असते? महागपेक्षा कमी असते,
आणि स्वस्तपेक्षा जास्त असते. समजलं? म्हणजे हे बघा इथे 35 30 पेक्षा जास्त आहे, हे महाग 40 करू हं. हे स्वस्त 30. तर बघा हे 35 40 पेक्षा कमी आहे, म्हणून आपण महाग वजा इकडे लिहिलं जातं ते कोणामध्ये. समजलं? तर याची वजाबाकी इकडे लिहू, म्हणजे 40 वजा 35 आणि हा 35 वजा 30, कारण 30 वजा 35 नाही, त्याच्यातला फरक पॉझिटिव्हच घेतला जातो. समजला? रेशो कधीही पॉझिटिव्ह असतो, म्हणून याच्यातून हे वजा केले जाते. समजलं? तर हे जे असतं, हे जे मिळतं, हे काय असतं, तर ते त्या वस्तूंचं प्रमाण असतं. म्हणजे इथे किती मिळालं? 35 वजा 30 5, 40 वजा 5, 5 5 म्हणजे एकाच एक. मग हे जे मिळतं हे गुणोत्तर, हे कसं का आता पुढे बघणारच आपण, पण या गुणोत्तराला जे म्हणतात, तर त्या वस्तूंचे प्रमाण काय म्हणतात त्याला, की हे किती प्रमाण आहे, हे वस्तू किती आहे, ते वस्तू किती आहे, त्याचं प्रमाण असतं ते. लिहून घ्या. आता हे प्रमाण कसं काढतात ते बघू आपण. हा प्रश्न घ्या 9वा, लिहून घ्या. हे प्रमाण कसं काढतात ते मागे सांगितलं, ते बघू आपण आता. जर ₹50 प्रति किलोच्या वस्तूत ₹60 प्रति किलोची वस्तू मिसळली आणि मिश्रणाची किंमत 55 झाली, तर त्या वस्तू कोणत्या प्रमाणात मिसळल्या? आता बघा, जसं पहिले दिलेलं असतं, हा एका दोन, जसं पहिले दिलेलं असतं, माहिती दिलेली असते, तसं जसं घ्यायचं आपल्याला. पहिले कोणती वस्तू दिलेली आहे? 50 रुपयेवाली. दुसरी किती दिलेली आहे? 60. पहिले 60 दिली असती तर 60, दुसरी 50 दिली असती 50. इथे जसं दिलेलं आहे तसंच घ्यायचं, कारण हा रेशो काढतोय आपण. रेशोमध्ये त्याची पोझिशन महत्वाची आहे. तर इथे 50 रुपये पहिले वस्तू आहे आणि दुसरी आहे 60 रुपयाची. आता हमखास हिच्याने महाग कोण स्वस्त कोण हे माहिती आहे आपल्याला. 50 म्हणजे स्वस्त असेल, 60 म्हणजे महाग असेल. आता यामध्ये मिश्रणाची किंमत जी आहे ती कुठे लिहायची? हे दोन लिहिले आपण, यांच्या मध्यभागी खाली मिश्रणाची किंमत लिहायची. समजलं? मिश्रणाची किंमत मध्यभागी लिहायची. मिश्रणाची किंमत म्हणजे तो जो ॲव्हरेज येतो ती. समजलं का? म्हणजे ही मुद्दल किंमत आहे, ही मुद्दल किंमत आहे, ही सुद्धा मुद्दल किंमतच आहे. ते मागे जे सांगितलं तुम्हाला, 30 रुपये किलो, 40 रुपये किलो, म्हणजे 70चे 2 किलो, म्हणजे 35 रुपये, म्हणजे ते मुद्दलच किंमत असते त्याची. मग ही लिहिली इथे मधात. आता इथे काय करायचं? तिरकस वजाबाकी करायची, म्हणजे याला इकडे जाऊ द्यायचं असं, आणि याच्या खाली लिहायचं यांची वजाबाकी. मग यांची वजाबाकी काय येईल? 5. 50 वजा 55 नाही करायचं हं. याच्यामध्ये नेहमी मोठ्यातून लहान संख्याच वजा करायची. तर आता ही मोठी येतं म्हणून ही वजा. निगेटिव्ह मध्ये उत्तर घ्यायचंच नाही कधी. यांच्यातला फरक किती आहे? तो इथे लिहायचा. किती? 5. इथला फरक 5, तिथला फरक 5. 5 5 याचं गुणोत्तर काढायचं. गुणोत्तर माहिती आहे तुम्हाला, की याच्यात भाग जातोय कोणी 5 ने होते, तर 5 आहे का 5, 5 आहे का 5, म्हणजे एकास एक, म्हणजे एकाच एक, एकाच एक म्हणजे काय? तर हा जर एक भाग घेतला तर तो एक भाग घ्या, म्हणजे सारखं झालं ना. म्हणजे याला जितका भाग घेणार तितका तो भाग घ्या, असा याचा अर्थ आहे. तर याचं कसं काढलंय बघून घ्या. तर एकास एक प्रमाणात मिसळल्यावर ते 55 रुपये होईल. लिहा. लिहायचं बाकी असेल तर सांगायचं. चला याचं सांगा. हं? काय? ठीक आहे, हे लिहून घ्या, सांगतोय. बघा, 15 रुपये किलोचा गहू आहे, 20 रुपये किलोचा गहू आहे. कोणत्या गुणोत्तरात मिसळायचं आहे आपल्याला? तर मिश्रणाची किंमत किती झाली पाहिजे? 16,50.
आता बघा यांचा वजाबाकी इथे येईल, समजलं? यांची वजाबाकी इथे येईल, किती येईल ती अशीच येईल ना, 20 वजा 16.5. तर आता हे 3.5 आणि 1.5 म्हणजे काय झालं, 3.5 छेद 1.5 असं लिहिता येईल. त्याला गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. गुणोत्तर म्हणजे भागाकार. यालाच कसं लिहिता येईल, 35/15. यालाच 5 तरी 15, 5 हजार 35, म्हणजे किती होईल तो 7-3, म्हणजे हे आन्सर आहे. लिहून घ्या. तो फक्त भागाकार व्यवस्थित द्या. मागचं सेम होतं ते 50-60 लिहा, ते इकडे तिकडे करा. चला दुसरं बघा, 12वं. चला किती येते सांगा 12व्याचं. बाराव्याचा आन्सर किती येते, एका व्यापाऱ्याकडे 50 किलो तांदूळ आहेत. त्याचा काही भाग तो 8% नफ्याने आणि उर्वरित भाग 18% नफ्याने विकतो. संपूर्ण व्यवहारात त्याला 14% नफा होतो. 18% नफ्याने किती तांदूळ विकला. आता बघा, एक 8% नफ्याचा विकतोय तो, आणि एक किती 18%. समजलं ना, 8% नफा आणि 18% नफ्याने विकतोय. संपूर्ण व्यवहारात त्याला काय झालं, 14% नफा झाला. तर 14% नफा कुठे, संपूर्ण व्यवहारात झालाय ना. आता मला सांगा इथे मिश्रण म्हणजे काय, तर काही रक्कम, आता एक टोटल रक्कम आहे, किंवा इथे 50 किलो तांदूळ आहे, टोटल किती आहे 50 किलो. या 50 किलो मधला काही भाग तो 8% नफ्याने विकेल, आणि म्हणजे त्यातलाच काही काढून मग उरलेला भाग जो असेल याने विकेल. आता याच्यामध्ये ओव्हरऑल किती रुपये फायदा आला तो काढता येईल ना, समजलं का. तर ओव्हरऑल फायदा आलाय त्याला 14%. तुम्ही भाजीपाला जर विकला असेल किंवा काहीतरी धान्य विकलं असेल तर माहिती पडेल. काय रे, कुठे गेला होता, कोणाचा होता, प्राईम मिनिस्टर. मग ते उचल आणि जा बाहेर. तू पहिले आला होता आणि मग परत फोन करायला गेला, जा. बघा आता यांच्यामध्ये 14% मिश्रणवर झालेला टोटल याच्यावर झालेला नफा आहे, झाला. आता याच्यात कोणाचा किती भाग विकला हे माहिती आहे का आपल्याला. आता तुम्ही जर समजा भाजीपाला वगैरे विकला, तर दिवसभरामध्ये वेगवेगळ्या भावामध्ये तो विकला होतो, मग त्याच्याने एकच ठरलेलं असतं का इतका बरोबर, म्हणजे एकच नफा मिळतो असं असते का काही. तर त्याचा ओव्हरऑल नफा काढला तो ओव्हरऑल, तर तसा ओव्हरऑल किती आलेला आहे 14%, म्हणजे मिश्रणावर आलेला आहे तो, हा भाग आणि त्या भागावर. पण काही भाग 8% आणि काही भाग म्हणजे 50 किलो पैकी नेमके किती किलो 8%ने विकले, 8% नफ्याने विकले, आणि किती किलो नेमके 18%ने विकले, ते काढण्यासाठी आपल्याला मिश्रण पद्धतीचा उपयोग होतो. मग त्याच्यामध्ये बघा टोटल जर 14% झालेला आहे, तर 8% किती किलो विकावं लागेल ते काढू आपण. यांच्यातलं पहिले प्रमाण काढू. काय काढायचं असतं इथे, प्रमाण. याच्यावरनं काय निघते, प्रमाण. प्रमाण किती होईल, इथे किती आहे, यांची वजाबाकी इकडे लिहायची, यांची इकडे किती 4, म्हणजे 4-6 म्हणजे किती होईल तो, 4-6 म्हणजे किती 2-3, या प्रमाणामध्ये तो विकतोय. म्हणजे 8%चे 2 भाग असेल ना ते 2-3, तर 8%चे किती आहे 2 भाग आहे, आणि 18%चे किती आहे 3 भाग आहे. आता मला सांगा टोटल भाग किती आहे,
2 भाग आणि 3 भाग, टोटल भाग किती आहे? 5 भाग आहे. तर 5 भाग पैकी किती भाग, काय विचारले त्याने? 18% नफ्याने किती तांदूळ विकला? तर 5 पैकी किती भाग विकले त्याने? 3 भाग विकले 18%ने. आणि जर त्याने 8% विचारले असते तर 5 पैकी 2 भाग. पण कोणाचे भाग? तर टोटल किती होते आपल्याकडे? टोटल किती आहे? 50 किलो आहे. तर या 50 किलोचे 3/5 भाग, म्हणजे 50 किलोचे 3/5 भाग किती होतात ते बघा. म्हणजे 30 किलो. म्हणजे 18%वर त्याने 30 किलो विकले, तर 8%वर त्याने 20 किलो विकले असते. समजलं? आधी त्याचं प्रमाण काढायचं आणि या प्रमाणावरनं मग टोटल जे असेल त्याच्यानुसार ते भाग जे मिळतील आपल्याला त्याच्यावरनं याची क्वांटिटी काढायची. समजलं? लिहून घ्या. की अडचण असेल तर विचारा. हे महत्वाचं गणित आहे, असं खूप वेळा येतं. झालं काय? मागचे बघून घेऊ का ना? झालं का? हे बघा. बघा, एका मिश्रणात दूध आणि पाणी, दूध पाणी 3:1 आहे. तर मिश्रणात पाण्याची टक्केवारी किती आहे? तर पाणी किती भाग आहे ते सांगा. पाणी किती? 1 भाग आहे. किती टोटल भाग किती आहे? 4. म्हणजे 4 पैकी 1 भाग टक्केवारी काढायची असेल तर ह्या अपूर्णांकाला गुणीला 100 करायचं. टक्केवारी काढताना आपण काय करतो? गुणीला 100. मग 1/4 गुणीला 100 किती होतील ते? 25%. ते दिसतानाच दिसते, पण काढायचं असेल तर असं काढायचं. हे बघा, 20% रसायनाचा अर्थ काय होतो? आता याच्यामध्ये तुम्ही आजकाल ते कोल्ड्रिंक वगैरे घेता बघा, तिच्याने 5% वगैरे असं लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ काय असतो? समजा मँगो ज्यूस आहे, समजा मँगो ज्यूस, तर पाणी असते ना ते, मग तिच्याने लिहिलेलं असते 2%, 5% मँगो पल्प. म्हणजे काय? तर मँगो ॲक्च्युअलमध्ये 5%, बाकीचं सगळं पाणी आहे किंवा इतर गोष्टी. हा त्याचा अर्थ आहे. तर याचा अर्थ काय? 20% रसायनाचा अर्थ काय? तर 100 भाग मिश्रणात 20 भाग रसायन आहे. लक्ष आलं? 20 भाग मिश्रणात 100 भाग रसायन. 20 मध्ये शक्य आहे का? टोटल 20 आणि त्याच्यात 100 असं मावणार आहे का? 100 मध्ये 20 हा त्याचा अर्थ होतो. समजला? बाकी काही नाही याच्यात. हे काय आहे सांगा बरं? कन्सेप्ट आहे. 2 मिश्रणांना एकत्र करताना त्यांच्यातील घटकांचे प्रमाण बदलण्यासाठी खालीलपैकी काय महत्वाचे असते? घटकातील प्रमाण बदलायचे असेल तर काय महत्वाचं आहे? तर पहिल्या मिश्रणाची मात्रा, दोन्ही मिश्रणातील घटकांचे वैयक्तिक गुणोत्तर, पाण्याचे तापमान, भांड्याचा आकार. दोघीमध्ये बदलावं लागेल ना, तर ते बदलतील. तर हे त्याचं उत्तर आहे. तापमानाचं काही घेणं देणं नाही आहे त्याच्यात. हे काय? एका 40 लिटर दूध आणि पाण्याच्या मिश्रणात 10% पाणी आहे. मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20% करण्यासाठी त्यात आणखी किती लिटर पाणी मिळवावे लागेल? सांगा. सोडवा हे. बघा, टोटल 40 लिटर दूध आहे. त्याच्यामध्ये 10% पाणी आहे. म्हणजे पाणी किती आहे? 40 लिटरचे 10% किती होतील?
40 लिटर मध्ये 10% पाणी, म्हणजे पाणी आणि दूध. तर पाणी किती असेल? 10% म्हणजे 40चे 10% म्हणजे 4 लिटर, आणि दूध किती येईल मग? 36 लिटर. झालं? हे वेगवेगळं केलं आपण. आता तो म्हणतो की मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20% करण्यासाठी आणखी किती लिटर पाणी मिळवावं लागेल. म्हणजे पाणी मिळवावं लागेल आणि मग काय झालं पाहिजे, ते 20% झालं पाहिजे. 20% म्हणजे काय होईल? पाणी किती टक्के होईल मग? 20% जर पाणी झालं तर दूध किती होईल? 80% होईल. मग यांचं प्रमाण किती होतं? 4 असं होईल ना. म्हणजे हे 4:1 झालं पाहिजे. तर किती मिळवायचं? किंवा आता शॉर्टकटमध्ये सोडवा. कसं? जर पाणी 4 लिटर आहे, 36 लिटर दूध आहे. आता 36 लिटर दूध तर 90% होतं, पण 36 लिटर दूध तेवढंच आहे. हे जर 20% झालं तर हे 80% होईल ना. हे जर 20% केलं तर हे 36% जे 90 होते ते 80 झाले. मग 36 म्हणजे जे 80 झाले, तर किती टक्के म्हणजे 20% म्हणजे किती होतील ते काढू आपण. कारण 36 म्हणजे 80% झाले ना आता. तर 20% बरोबर किती आहे ते काढू आपण. मग 20% किती आहे? तर एवढं पाणी असेल. मग पाणी किती आहे? तर बघा, x बरोबर 20/80 गुणिले 36 म्हणजे किती येतील? 9. म्हणजे 9 लिटर पाणी पाहिजे टोटल. टोटल 9 लिटर पाणी पाहिजे. पण ऍक्च्युअली किती आहे? आधीच तिच्यामध्ये किती ऑलरेडी 4 लिटर आहे. म्हणजे किती ऍड करावं लागेल अजून? 5 लिटर ऍड करावं लागेल. म्हणजे किती? 5 लिटर ऍड करावं लागेल. लिहा. व्यवस्थित लिहा ते. याच्यात टक्केवारी वगैरे सगळ्या गोष्टी एकत्र येतात. ज्या बेसिक गोष्टी आता जे तुमचे चॅप्टर सर्व सुरू होतील त्याच्यामध्ये सर्व गोष्टी एक 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 लिंक होतील. समजलं का? त्याच्यामुळे मागचे आपले चॅप्टर चांगले पाहिजे. चला पुढचं घेऊ आता. ₹60 प्रति किलो दराचा चहा 65 प्रति किलो दराच्या चहामध्ये 3:2 प्रमाणात मिसळला तर तयार झालेल्या मिश्रणाची प्रति किलो किंमत किती असेल? प्रति किलो किंमत विचारली आहे. आता 3:2 म्हणजे काय? म्हणजे हा 3 भाग, तो 2 भाग असं पकडू आपण. म्हणजे याला 3 किलो पकडू, याला 2 किलो पकडू. लक्ष आलं? मग पहिला कोण आहे? 60 रुपयावाला आहे. दुसरा किती आहे? 65 रुपयावाला आहे. 3:2 म्हणजे हा 3 किलो घेतला, 2 किलो घेतला, असं शॉर्टमध्ये सोडवता येईल. याला जर प्रोसेसनं सोडवलं तर थोडा जास्त किचकट होईल ते. आता हे किती झाला मग? 3 किलो कितीचा होईल? 180 रुपयाचा 3 किलो. हा 2 किलो 130 रुपयाचा होईल. टोटल किती झाले? 5 किलो. किती रुपयाचे झाले बघा? टोटल 310 रुपयाचे 5 किलो आले. लक्ष आलं? आता 310 रुपयाला 5 किलो, तर 1 किलो कितीला? तर भागीला 5 करा असं. 310 ला मग किती आला तो? 5 36 1 5 2 10 म्हणजे किती रुपये? किती? 62 रुपये. आता याला अजून जर शॉर्टकट सोडवायचं असेल तर बघा, एक 60 रुपये किलो आलाय आणि एक 65 रुपये किलो आलाय. तो किती रुपयाचा झाला पाहिजे माहिती नाही ना आपल्याला. मिश्रण किती रुपयाचं झालं पाहिजे तेच काढायचं आपल्याला. तर ते किती झालं पाहिजे माहिती नाही, पण याचं उत्तर किती आलं पाहिजे? तर 3:2 असं उत्तर आलं पाहिजे. 3:2 उत्तर आलं पाहिजे. आता मला सांगा की यांची वजाबाकी एक्स मध्ये नेमकी याच्यात काय ठेवल्यानंतर, याच्यापैकी काय उत्तर ठेवल्यानंतर असं गुणोत्तर मिळेल. म्हणजे याची किंमत काय ठेवल्यानंतर असं गुणोत्तर मिळेल. आता समजा मी इथे 63 ठेवले, इथे 63 ठेवले, तर 60 63 आणि 60 याच्यातला फरक किती येईल? इथे 3 येईल. इकडे लिहायचं आहे ना आपल्याला. आणि इथे किती येईल? 65 आणि 63चा 2 म्हणजे 2 3 येईल. आपल्याला किती पाहिजे होतं? 3:2 पाहिजे होतं. समजलं? आता जर मी इथे किंमत 62 ठेवली तर इथे यांची वजाबाकी किती येईल? 2 येईल.
आणि यांची 3 येईल, म्हणजे 3-2 म्हणजे कुठे होते ते 62 ठेवल्यावर होते. तसं एक पद्धतीने सोडवता येईल किंवा या पद्धतीने सोडवा. मिक्सचरची किंमत किती येते, तर टोटल मिक्सचर आणि टोटल रुपये जे टोटल मिक्सचर करायचं, म्हणजे मग त्या मिक्सचरची किंमत येते. तेच केले आपण, समजलं. ते 3-2 प्रमाण दिलं होतं म्हणून त्याच्यावर फक्त ते 3 किलो आणि 2 किलो. तुम्ही 30 किलो 20 किलो असे मानू शकता, पण 3 किलो 2 किलो मध्ये लवकर येईल उत्तर. यात काही अडचण असेल तर विचार. झालं काय? चला पुढचा. लिहा. सांगा. बघा, एका पिंपात 50 लिटर शुद्ध दूध आहे. त्यातून 5 लिटर दूध काढून तेवढेच पाणी टाकले. किती? 41. ही प्रक्रिया आणखी एक वेळा केली तर आता पिंपात किती दूध उरले असेल? बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या. आता याला टक्केवारीमध्ये नेऊन करायचं असतं आपण. कसं बघा, आता 50 लिटर शुद्ध दूध आहे. त्यातून 5 लिटर, बघा पहिल्यांदा काय केलं, 5 लिटर दूध काढलं आणि पाणी टाकलं. म्हणजे आता काय झालं, एकदार प्रक्रिया केल्यानंतर 45 लिटर दूध आणि पाणी किती आहे, 5 लिटर. समजलं. 45 लिटर दूध आणि 5 लिटर पाणी झालं ना. आता 5 लिटर दूध काढलं आणि 5 लिटर पाणी टाकलं त्याच्यामध्ये, झालं. आता मिक्सचर काय 50 लिटर आहे, मिक्सचर तर 50 लिटर आहे ना. आता जेव्हा तो 5 लिटर पुन्हा एकदा काढेल आणि परत पाणी टाकेल, तर पुन्हा पाणी टाकेल म्हणजे तो 5 लिटर पाणी टाकणार आहे. प्रक्रिया काय करतोय, तो दूध काढतोय आणि पाणी टाकतोय. एकदा केली त्याने प्रक्रिया, तर 5 लिटर पाणी आलं आणि 45 लिटर दूध राहिलं, झालं. आता ती परत एकदा करतोय म्हणजे दुसऱ्यांदा करतोय. तर दुसऱ्यांदा करताना त्या मिक्सचरमधून जेव्हा तो आता दूध काढेल, तर त्याच्यात पाणी मिक्सचरच आहे, तर ते दूधच निघेल का फक्त, तर पाणी पण निघेल ना. म्हणजे दूध आणि पाणी दोघं निघतील. मग ते समप्रमाणात निघतील, म्हणजे ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात निघतील. मग किती प्रमाणात आहे, तर बघा, हे 45 लिटर आहे 5 लिटर आहे, यांचं प्रमाण किती आहे, तर हे 9:1 असं आहे ना ते. म्हणजे दुधाचे 9 भाग निघतील आणि पाण्याचा 1 भाग निघेल जर बाहेर काढला देणार तर. आणि तो 5 लिटर पाणी टाकतोय, तो काय करतोय, 5 लिटर पाणी टाकतोय आणि याच्यातून 5 लिटर मिक्सचर काढतोय 50 लिटर मधून. समजलं का. मग 50 लिटर मधून दुधाचे किती लिटर निघतील आणि पाण्याचे किती लिटर निघतील, तर 9 भाग दुधाचे निघतील, 1 भाग पाण्याचा निघेल. मग 9 भाग किती भागांपैकी, 10 भागांपैकी 5 लिटरचा 5 लिटर काढतोय ना तो, त्या 5 लिटर मध्ये जे काढलेलं मिक्सचर मधलं 5 लिटर जेव्हा तो काढेल, तेव्हा त्याच्यामध्ये 9 भाग दुधाचे असतील, टोटल 10 भागांपैकी, कारण 1 भाग पाणी आहे. मग या 5 लिटरचे असे, मग किती झाले ते, 5-1-5-2 आहे, 9/2 म्हणजे 4.5. म्हणजे आता काय होईल, 4.5 लिटर दूध निघेल आणि अर्धा लिटर पाणी निघेल. समजलं. मग आता सांगा की हे 45 लिटर दूध होतं, आता याच्यामधून 4.5 लिटर कमी होईल. समजलं.
आणि तो पाणी टाकेल ना बाकीचं, मग म्हणजे 50 लिटर तो मेंटेन करतोय. आता याच्यातलं 4.5 परत निघालं, किती झालं हे? 40.5 लिटर दूध उरलं. मग उरलेलं किती? 9.5 लिटर. 9.5 लिटर पाणी असेल ना. मग समजलं का? आता 5 लिटर पाणी पहिले होतं, अर्धा लिटर निघालं म्हणजे 4.5 उरलं. परत तो 5 लिटर टाकणारे पाणी म्हणजे ते 9.5 लिटर होईल. मग आता किती उरले? दूध 40.5 लिटर आणि हे 9.5 लिटर. हे घरी गेल्यावर 3-4 वेळा सोडवा, नाही समजलं परत विचारला. तर दूध किती उरलं इथे? 40.5 लिटर. समजलं? लिहून घ्या. पहिल्यांदा जी प्रक्रिया होईल त्याच्याने फक्त शुद्ध दूध आहे, म्हणून दूध जेवढं निघेल पाणी तेवढं येईल, एवढं होईल. पण दुसऱ्यांदा जे केलं तेव्हा तसं होईल. आता तिसऱ्यांदा परत केलं तर मग हे 40.5 आणि 9.5 ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात ते निघेल. समजलं? त्याचं पहिलं प्रमाण काढावं लागेल. मग ते किती भाग हे बघा. मग 40.5 आणि 9.5 म्हणजे असं होईल ते. मग यांचं प्रमाण किती आहे बघा. तर 5×48, 5×5, 5×5, 5×9 = 45. आता यांना काही भाग जात नाहीये. मग टोटल भाग किती आहे? तर 100 भाग. 100 भागांपैकी 81 भाग दूध आणि हे, आणि मग गुणीला 5 लिटर जर केलं, तिसऱ्यांदा प्रक्रिया केली तुम्ही तर असं करावं लागेल. 5×5, 5×2 = 10. मग याला परत कितीने भाग जातो बघा. 20×4 = 80. पुढे 10ला जात नाहीये. 0. 20×5 = 100 म्हणजे 4.05 लिटर दूध निघेल आणि 0.95 लिटर पाणी निघेल. समजलं? हे तिसऱ्या प्रक्रियेला होईल. हे असं तुम्हाला प्रमाण करावं लागेल. ते हे येण्यासाठी थोडा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. आता हे लिहा. मिक्सचरचं जर मिक्सचर केलं तर काय होतं ते हे गणित सोडावं. ऑलरेडी 2 मिक्सचर दिलेले, ते जर मिक्सचर केले तर त्यांचं काय होतं ते बघू. बघा इथे काय दिलेलं आहे. 2 भांड्यांमध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 4:5 आहे आणि 5:1 आहे. म्हणजे ऑलरेडी मिक्सचरच दिलेलं आहे. ते समजलं? प्रमाण दिलेलं आहे. आता दोघी भांडे 5:2 या प्रमाणात एकत्र केली तर नवीन मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर काय असेल, म्हणजे नवीन त्यांचं प्रमाण काय असेल. आता याच्यामध्ये बघा, हे पहिलं भांड आहे दूध आणि पाणी, हे दुसरं भांड आहे दूध आणि पाणी. पहिल्या भांड्यात काय 4:5 आणि हे किती आहे 5:1. आता दोन्ही भांडीमध्ये 5:2 या प्रमाणात मिक्सचर पाहिजे. तर हे आणि हे भांड किती प्रमाणात मिक्स करावं लागेल. भांड म्हणजे काय, यातलं म्हणजे हे किती भाग घ्यायचे आणि हे किती भाग घ्यायचे. उदाहरणार्थ बघा, आता समजा मला 50 रुपयाची एक वस्तू आहे आणि 30 रुपयाची एक वस्तू आहे. 50 रुपयाची एक वस्तू आहे, 30 रुपयाची एक वस्तू आहे. ही वस्तू मला 36 रुपयात पडली पाहिजे. किती रुपयात? 36 रुपयामध्ये पडली पाहिजे. तर मी किती मिक्सचर करू. आता मी जर 1-1 किलो मिक्सचर केली आहे, 1-1 किलो, तर ते मिक्सचर किती रुपये किलो पडेल बघा. 50 रुपयाची एक वस्तू म्हणजे 50 रुपयाला 1 किलो, 30 रुपयाची 1 किलो म्हणजे 2 किलो 80चे होतील. म्हणजे अर्धा अर्ध, म्हणजे मी जर हा भाग आणि तो भाग समान घेतला तर मला 40 रुपयात पडतील. ते किती रुपयात पडतील? 40 रुपयात. आता मला 36 रुपयात पडली पाहिजे ती वस्तू, म्हणजे मिक्सचर किती रुपयात पडलं पाहिजे. इथे मिक्सचर लिहितो ना आपण. मिक्सचर मला 36 रुपयात पडलं पाहिजे. तर मी हे किती किलो घेऊ, हे किती किलो घेऊ, म्हणजे याचे भाग किती घेऊ, याचे भाग किती घेऊ, हे केव्हा कळेल मला, याच्यावरनं कळेल. समजलं? मग सारखा भाग घेतला तर 40 रुपये किलो पडते. मग किती किती भाग घ्यायचे. मग 50ची वस्तू आणि 30ची वस्तू मिक्सचर केली, 36ला पडली पाहिजे, तर त्याचे मिक्सचर असे काढतात. यांची वजाबाकी इकडे लिहा, म्हणजे किती येईल ते 14. यांची वजाबाकी इकडे 6, म्हणजे किती होईल ते 3×7 असं येईल ना. म्हणजे 50 रुपयावाला जो भाग असेल तो किती मिक्सचर करायचा, तर त्याचे 3 भाग घ्यायचे. आणि 30 रुपयाला जो असेल त्याचे किती भाग घ्यायचे, 7 घ्यायचे. म्हणजे मी आता किलो म्हटलं की याला 3 किलो घेतला, याला 7 किलो घेतला. मग काय उत्तर येईल बघा. आता 50 रुपयावाले 3 किलोचे घेतले तर किती रुपयाचे आले ते 150 रुपयाचे होतील ना 3 किलो.
आणि 7 किलो 30 रुपयाचे घेतले तर कितीचे होतील ते? 7 त्रिक 21 म्हणजे 210. हे किती आले बघा? हे 360 रुपयात 7 आणि 3 किलो म्हणजे 10 किलो आले. मग 360 रुपयात 10 किलो 10 केला तुम्ही तर 36 रुपये किलो. समजलं का? आता मला जर हाच भाव म्हणजे आता मिक्सचर जर करायचं असेल त्याला डोकं लागतं ना, की एखादा भाव आता 30 रुपये 50 रुपये आणि 30 रुपये जर मला तो 45 रुपयात पडला पाहिजे असा वाटतोय, 45 रुपयात, तर कोण किती मिक्सचर करायचा? तर 45 रुपयात जर पडायचा असेल तर इथे बघा, हा जो आहे हा किती येईल? 5 आणि यांची वजाबाकी किती आहे? 15. म्हणजे हा 15 5 म्हणजे 3 1 म्हणजे 50 वालेचे 3 भाग घ्यावे लागतील, 30 वालेचा 1 भाग घ्यावा लागेल. म्हणजे कोणाचा किती भाग घ्यायचा आहे हे आपल्याला मिक्सरवरनं काढता येतं. लक्षात येतं हे? सेम गणित इथे, की आता एक लक्षात घ्या, की 2 दूध आणि पाणी आहे, 2 बॉटल आहे, मिक्सचरच आहे ते, दूध पाणी. आता दोघं मिक्सचर केले तर आपल्याला काय मिळालं पाहिजे? हे मिळालं पाहिजे, हे मिक्सचर मिळालं पाहिजे. असं मिक्सचर मिळण्यासाठी हे भांडण नेमकं किती लिटर घ्यायचं, याच्यातलं किती लिटर घ्यायचं ते मोजायचं, म्हणजे याचे किती भाग घ्यायचे, त्याचे किती भाग घ्यायचे. समजलं? तर मिक्सचर आणि मिक्सचर दिलेलं असेल आणि वेगळं मिक्सचर पाहिजे असेल तर ते कसं सोडवायचं बघा. आता हिच्यात 2 मिक्सचर दिलेले आणि आपल्याला काय पाहिजे? दूध आणि पाण्याचं हे प्रमाण पाहिजे, हे मिक्सचर पाहिजे. आता 5 2 पाहिजे. तर यांच्यापैकी आता तिघांमध्ये काय करायचं? आता आपल्याला 3 गोष्टी लागतात मिक्सचर ते प्रमाण काढण्यासाठी. स्वस्त, महाग आणि हे मिक्सचर असं पाहिजे ना, किंवा महाग स्वस्त आणि इथे महाग लिहा, इथे स्वस्त लिहा, इथे स्वस्त लिहा, इथे महाग लिहा, काही लिहा, पण या 3 गोष्टी पाहिजे असतात आपल्याला. या 3 गोष्टी आणणार कुठून? तर बघा, या 2 गोष्टींपैकी या 2 गोष्टी आणि या 3 गोष्टी. पण मग हे डायरेक्ट रुपये असते, 50 रुपये 60 रुपये डायरेक्ट लिहिले असते आपण. इथे त्याने काय दिलेलं आहे? त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर गुणोत्तर दिलेलं असेल तर काय करायचं? एकच कुठला तरी पदार्थ घ्यायचा, एकच. मग आता दूध आहे तर दूधच घेतलं समजा मी, तर इथे पहिल्या कंडिशनमध्ये दूध किती आहे? 4 भाग आहे. किती भागांपैकी आहे? किती भागांपैकी आहे? टोटल भाग 9 भागांपैकी 4. दूधच घेऊ फक्त. इथे दूध किती आहे? 5 भाग आहे. किती भागांपैकी आहे? 6 भागांपैकी. आपल्याला जे मिक्सचर पाहिजे तिथे दूध किती भाग पाहिजे? 5. टोटल किती भागांपैकी? 5 आणि 2 7 भागांपैकी असं लिहिता येईल. समजलं? मग पहिल्याचं हे 4/9, दुसऱ्याचं 5/6 आणि इथे मध्ये काय येईल मग? 5/7. यांची वजाबाकी करायची आपल्याला. यांची वजाबाकी इकडे लिहायची, यांची वजाबाकी इकडे लिहायची. समजलं? आता हे वजाबाकी करूया. आता वजाबाकी करताना समजा तुमचं उत्तर मायनस आलं तर त्याला प्लसच घ्यायचं. समजलं का? कारण इथे कोणता मोठा आहे कोणता लहान ते माहिती नाही ना आपल्याला. आता यांची वजाबाकी करा. 4/9 इकडे येईल ना ते. 4/9 वजा 5/7 इथे करतो मी. 4/9 5/6 असं होतं ते. तर यांची वजाबाकी इकडे येईल. 4/9 वजा 5/7 यांची वजाबाकी 5/7 वजा 5/6 कसंही करा. समजलं? मायनस आलं उत्तर तर प्लसच घ्यायचं. आता इथे कसं सोडवता येईल? तिरकस गुणाकार करा किंवा यांचा लसावी काढा. मग मी तिरकस गुणाकार करतो. 6 पंचे 30, 7 वजा 35, 30 वजा 35 म्हणजे 5 येईल उत्तर. छेदामध्ये साईन 7 42 असं येईल. समजलं काय? वजा 5 आलं तर ते जाऊ द्या वजा आलं. आता इथे 7 चौक 28 9 5 45, 45 आणि 28चा फरक किती येतो? तो 17 छेद 9 7 63 हे असं आलं. आता याचा इकडे येईल छेद आणि याचा छेद तिकडे येईल म्हणजे 5 गुणिला 63 इथे किती? 17 गुणिला 42 झालंय. आता यांना ज्याने भाग जातो तो द्यायचा. आता बघा 5 गुणिला 63 छेद 17 गुणिला 42 कशाने जातोय?
तीनाने जातोय दोघांना. बघा 3 1 3, 3 चौक 12, 3 2 6, 3 1 3, परत 7 7 2 14, 7 जात होता ना 7 6 ठीक आहे. आता परत कशाने जातोय बघा, इथे 5 आहे, इथे 3 आहे, 17 आणि 2 जातोय का आता? नाही. मग हे किती आहे? 5 तिरिक 15 आणि 17 2 34. म्हणजे किती प्रमाणात मिक्सचर केलं पाहिजे? 15 34 मध्ये. समजलं? लिहून घ्या हे लिहून घ्या, परत सांगतो कसं करायचं. ऑप्शन मध्ये आहे का 15 34? एक मिनिट थांबा. वजाबाकी बरोबर आली आहे का आपली? 4/9, 5/6, 5/7. वजाबाकी बरोबर आहे ना? 4/9 वजा 7 चौक 28, 9 5 45. बरोबर आहे. 17/9 7 63. इथे किती आहे? 35. बरोबर आहे. एकवीस त्रिक 21 2. हा बरोबर आहे. 15 34 हेच बरोबर आहे. बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही पाणी घेतलं असतं, पाण्याचे किती भाग आहे याच्यात? पाण्याचे किती भाग आहे? टोटल 9 भागांपैकी, पाण्याचे भाग किती आहे? 5 भाग आहे. इथे किती आहे? 1 भाग आहे 6 पैकी. इथे किती आहे? 2 भाग आहे 7 पैकी. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 9 पैकी 5 भाग, बाकी किती होते? इथे 6 पैकी 1 भाग, आणि पाहिजे किती आपल्याला? 7 पैकी 2 भाग. मग यांची वजाबाकी करा. हे पहिलं मिश्रण, हे दुसरं मिश्रण आहे. यांचं गुणोत्तर किती येते ते बघू. मग यांची वजाबाकी करा आणि यांची वजाबाकी करा. यांचा वजाबाकी करा. बघा 6 2 12, 7 1 7, 12 वजा 7 किती आले? 5 छेद 6 7 42. इथे काय झालं? 7 वजा 35, 9 2 18, 35 आणि 18, 35 वजा 18 किती होतात? 17/9 ते आलं ना, जे मागचं होतं ते. एक तर दूध घ्या, एक तर पाणी घ्या. समजलं? त्याच्यानुसार जे उत्तर येईल, मग हे सोडवलं तुम्ही तर तेच येईल. काही 21 2 42, 21 त्रिक 3 इकडे येईल, 3 5 15 होतील, आणि हे 17 2 34 होतील. म्हणजे 15 34 या प्रमाणात त्यांना मिळवावं लागेल मिक्सचरला. ते मिक्सचर कसे करायचे? तर दोघीपैकी एक कुठला तरी पदार्थ घ्यायचा, त्याचा भाग त्याचा, हे फक्त अपूर्णांकाचं हे सोडवावं लागेल तुम्हाला. हे फक्त थोडं वाढेल. चला हे 17वं बघा बरं, सेम आहे त्याच्या अर्ग. काय येईल ते फक्त बघा. 17वं यासारखंच आहे. काय येईल त्याचं उत्तर?
बघा आता पहिल्या याच्यामध्ये हे सोनं येते का उत्तर कोणाचं? बघा हे सोनं हे तांब हे पहिलं आहे मिश्रण. दुसरं मिश्रण मध्ये सोनं तांब. पहिल्यामध्ये काय 7 2 प्रमाण आहे, लक्ष आलं. आता दुसऱ्यामध्ये किती आहे बघा 7 11 हे. आता हे मिक्सचर दिलेलं आहे. आता त्याला काय पाहिजे, जर दोन्ही मिश्रणे समान प्रमाणात वितळून, समान प्रमाणात म्हणजे काय, समान प्रमाण काय काय असतं म्हणजे मिश्रणचं जे असेल समान प्रमाण म्हणजे एकास एक पाहिजे ना. मग सारखं सारखं म्हणजे काय, सारखं सारखं जर गेलो तुम्ही जर रेशो 1 1 येईल ना उत्तर दिले. जर तुम्ही म्हटलं 5 5 तर एकास एकच येईल ते. तुम्ही म्हटलं 15 15 तर एकाच एक म्हणजे समान प्रमाण म्हणजे एकास एक. लक्ष आलंय, म्हणजे अर्ध अर्ध त्याला म्हणतो आपण. म्हणजे सोनं तांब असं असं घ्यायचं आपल्याला. तर जर सोने आणि तांब्याचे गुणोत्तर काय असेल, तर असं जर घेतलं तर सोने आणि तांब्याचे गुणोत्तर किती असेल ते घेऊ आपण. एक मिनिट. नाही एक मिनिट, असं नाही आहे. त्याने जर मिश्रण दिलं समान प्रमाणात मिश्रण मिळण्यासाठी हे कितीत मिक्सचर करावं असं विचारलं असतं तर हे केलं असतं आपण. आता इथे आता हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की त्या मिश्रणात हे प्रमाणे ठीक आहे. याला आपण किलोनुसार मोजू, डायरेक्ट किलो अंदाजे घेऊ आपण. म्हणजे अंदाजे म्हणजे त्याला मानून घेऊ आपण. आता याच्यात पहिल्या याच्यामध्ये 7 किलो होतं, समजा याच्यामध्ये 2 किलो होतं, टोटल किती आले 9 किलो झाले, समजलं. आता इथे इथे किती होते 7 किलो आणि हे 11 किलो, हे किती झाले टोटल 18 किलो. आता हे 9 किलो आहे, समजलं. आता मला सांगा ह्या 9 किलो आणि 18 किलो एकत्र केला म्हणजे समान एकत्र करणं होईल का ते. टोटल किती आहे, हे 9 किलो आहे, हे 18 किलो आहे, तर दोघं समान एकत्र होतील का ते. हा जर 9 किलो आहे तर याला 18 किलो करावं लागेल ना आपल्याला. याला काय करावं लागेल आपल्याला, याला 18 किलो करावं लागेल आणि हा 18 किलो आहे. हे दोघे मिक्सचर केले की मग ते समान एकत्र केल्यासारखे होतील. आता मला सांगा की या 18 किलो मध्ये 7 किलो सोनं आहे आणि 11 किलो तांबा आहे, हे माहिती आपल्याला. पण याच्या 18 किलो मध्ये, याच्या 18 किलो मध्ये किती किलो सोनं आणि किती किलो तांबा आहे. सोनं आणि तांबा किती आहे, तर बघा 9 किलो मध्ये हा 7 होता, तर 18 किलो मध्ये सोनं किती होऊन जाईल 14. 9 किलो मध्ये 2 किलो तांबे होते, तर हे किती होऊन जाईल आता 4 किलो होऊन जाईल, समजलं. मग हे मिक्सचर केलं समान प्रमाणात. तर आता बघा आता सोनं आणि तांबे किती होते, तर याच्यामध्ये या 18 किलो मध्ये 7 किलो सोनं 11 किलो तांबे, याच्यामध्ये 14 किलो सोनं 4 किलो तांबे. हे मिक्सचर केलं तर एकूण सोनं किती झालं सांगा आता. एकूण सोनं किती झालं, हे 14 किलो आणि हे 7 किलो, म्हणजे टोटल किती आलं 21 किलो. तांबे हे 4 किलो आणि हे 11 किलो, 11 आणि 4 किती झाले 15 किलो. म्हणजे टोटल किती आले बघा 21 15 म्हणजे किती 7 5, म्हणजे नवीन हिच्यामध्ये 7 5 ते सोने तांबे असेल, समजलं का. कॉमन सेन्सनं सोडवाय. हे सीजीएल ला पडलेला प्रश्न आहे, स्टाफ सिलेक्शनच्या सीजीएल ला. चालेल. आता याच्यामध्ये नफ्या तोट्याचे वगैरे काही गणित येतात, ते उद्याच्या दिवशी आपण कंटिन्यू करू. काही अडचण असेल तर विचारा याच्यामध्ये.